नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। क्षेत्राचे माजी आमदार, माजी मंत्री आहात, राज्याचं नेतृत्व तुम्ही केलं आहे, क्षेत्रामध्ये खूप काही विकास कामं केले, काय वाटतं तुम्हाला यावेळेस जनता कोणाकडे? यावेळेस साधारणतः सगळ्या सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, तरुणांचा, ज्येष्ठ नागरिकांचा, दिव्यांगांचा, निराधारांचा सगळ्यांचा कौल हा महायुतीकडे आहे। कारण महायुतीनं मागच्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य योजना या ठिकाणी केला, विकासाचा एक झंझावात महाराष्ट्रात निर्माण केला। लाडकी बहीण योजनेसारखी, शेतकऱ्यांना विजेचे बिल माफ करण्याचं काम असेल, अशा असंख्य योजना। आणि या अर्जुन भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जो धान उत्पादक शेतकरी आहे, त्या धान उत्पादक शेतकऱ्याला धानाला त्याचा बोनस देण्याचं काम मागच्या वर्षी महायुती सरकारनं केलेलं आहे। आणि बऱ्याच योजना महायुती सरकारनं केल्यामुळे तरुणांसाठी कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अनेक युवकांना या ठिकाणी कामाला लावलं आहे। बऱ्याच ज्या आमच्या महिला बचत गटाच्या भगिनी आहेत, त्यांना 30,000 रुपये त्यांच्या प्रत्येक बचत गटाला दिला आहे। सरपंचांचं मानधन वाढलेलं आहे, आशा सेविकांचं मानधन वाढलेलं आहे, अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढलेलं आहे। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातच एकूणच महायुती सरकारच्या बाजूने सगळ्यांचं कल आहे। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद जनतेचा आमच्या बाजूने आहे। लाडक्या बहिणीच्या पाठोमागोमागच काँग्रेसने एक गॅरंटी पत्र आणलं आहे, ज्याच्यामध्ये 3,000 रुपयाची योजना त्यांनी पहिल्यांदा देण्याची घोषणा केली आहे। यावर काय मत आहे? काँग्रेसनं लोकसभेच्या वेळेस एक गॅरंटी पत्र आणलं होतं का आमचा खासदार निवडून आला तर 8,500 रुपये तुमच्या खात्यात टाकू। काँग्रेसची खोटारडी आणि त्यांनी हलकं पण वाटलं नाही। महायुती सरकारनं 1,500 रुपयाची लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यामध्ये आता आमचा महायुतीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे की या लाडक्या बहिणी नाव 2100 देऊ। काँग्रेस काही देणारच नाही, ती खोटारडी आहे। काँग्रेसला तर साधा या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये इथला माणूस भेटला नाही उमेदवार म्हणून, तर त्यांनी बाहेरून पार्सल केलेला उमेदवार या ठिकाणी दिलाय। त्याच्यामुळे काँग्रेस ही कधीही सामान्य माणसाच्या सोबत राहिली नाहीये। महाविकास आघाडी संविधानावरून, आरक्षणावरून संभ्रमाची स्थिती निर्माण करते, अशा वेळी तुम्ही मतदारांना काय देणार? मुळातच मतदाराला सगळं कळायला लागलं आहे का महायुती सरकारच अत्यंत चांगलं काम करते आणि महाविकास आघाडी जी आहे तो खोटे नॅरेटिव्ह पसरून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत आहे। मागच्या वेळेस असं संविधानाचा विषय त्यांनी आणलाय, आता ते त्यांचं ते खोटेपणा आहे तो लोकांना उघड झालेला आहे। आणि त्याच्यामुळे त्यांचा कोणताही विषय महाराष्ट्रात चालणार नाही आहे आणि कोणते खोटे नेरेटिव्ह या ठिकाणी चालणार नाही आहेत। मला वाटते माझीच डायरेक्ट फाईट अशी कोणाशी काही दिसत नाही। कारण साधारणतः तुम्ही जर पाहिला तर इथं काँग्रेसची शकले झालेली आहे, त्याच्यामध्ये काही ह्या नाही। कारण मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी लढली होती ना, राष्ट्रवादीचा मोठा गड जो आहे अजितदादा आणि आदरणीय लोक प्रफुल्लभाई पटेलांचा, तो भंडारा गोंदिया जिल्हा गड असल्या कारणानं ती सगळी मंडळी आमच्या बाजूने आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी महाविकास महायुती जास्त या ठिकाणी जास्त येईल अशी शक्यता आहे। सर, एकतर्फा आपला विजय निश्चित आहे का? या बाबतीत मी नक्की म्हणेन का एकतर्फा विजय तर निश्चितच आहे लोकांच्या मनामध्ये आणि लोक ते बोलवून दाखवतात, त्याच्यामुळे विजय निश्चितच आहे। जनता आपल्याला विजय घोषित केलेला काय सांगा? लोकांना असं वाटतंय की राजकुमार बडोले हा साधा सुद्धा माणूस आहे, जमिनीवरचा माणूस आहे, शेतकऱ्यांचा, कामकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा सगळ्यांसाठी जुळून घेणारा एक सामान्य माणूस आहे आणि म्हणून लोकांना माझ्या बाबतीत आपुलकी वाटतच। गेल्या 20 तारखेला मतदान आहे, आपण जनतेला काय एक आवाहन करू इच्छिता? मी माझ्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सामान्य जनतेला आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं ज्या अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना आणलेल्या आहेत, आमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्या आहेत, युवकांच्या कल्याणाच्या योजना आणल्या, ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांसाठी
1500 रुपयावरून 2100 रुपये मानधन वाढवण्याचं जाहीरनाम्यामध्ये केलं आहे. त्याच्यामुळे महायुती सरकारच खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वसामान्याचा भल्याचा विचार करते आणि म्हणून महाविकासचा एक उमेदवार म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या सगळ्या सामान्य माणसाच्या पुढं मी या ठिकाणी उभा आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त मताधिक्यानं मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा एवढं आवाहन मी त्यांना या ठिकाणी, घड्याळीला मतदान द्यावं आणि मला आशीर्वाद द्यावा एवढं मी माझ्या जनतेला आवाहन करतो. सर, माझा शेवटचा प्रश्न एक राहिलेला आहे. सर, आपण मंत्री असताना खूप काही कामं जनतेसाठी केलेले आहे, लोकांसाठी केलेले आहे. त्यावेळेस काय कामं आपल्या एजेंडा राहील करण्याचा? मुळातच मी सामाजिक न्यायमंत्री असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर घेण्याचं काम माझ्या हातून झालं. हिंदू मिलचा आराखडा मी फायनल केला. अनेक अशी मोठी मोठी कामं माझ्या हातून, ओबीसीचा मंत्रालय वेगळा करण्याचं श्रेय मला भेटलं आणि खूप सारी कामं. 125वी जयंती महाराष्ट्रात बाबासाहेबांची साजरी करताना जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते त्या सगळ्या स्थळांचा विकास करण्याचं काम असेल किंवा 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करताना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तो साजरा करण्याचं काम असेल, अशी अनेक कामं माझ्या हातून झाली. तरी पण जो दीनदुबळा समाज आहे, गरीब समाज आहे, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातही विकासाच्या दृष्टीनं आमची काही कामं राहिलेली आहेत. कारण या भागामध्ये इंडस्ट्री या ठिकाणी उभ्या झाल्या पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो दीनदुबळा गोरगरीब समाज आहे या समाजासाठी जी महामंडळ आहेत आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं बळकटीकरण करणं आणि अधिक नव्यानं अनेक योजना सामान्य माणसाच्या, विद्यार्थ्यांसाठी आणणं असा सगळा अजेंडा यासाठी आहे आणि त्यासाठी मी पुढे काम करणार आहे.